नमस्कार मित्रांनो, ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉमध्ये खूप काही करता येतं. पण ते खूप काही करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते एवढंच असतं. त्या रॉ मटेरियलमध्ये लाईन्स, शेप्स, कलर्स आणि टेक्स्ट एवढेच ऑब्जेक्ट्स असतात आणि त्यांचा वापर करूनच आपल्याला ग्राफिक डिझाईनमध्ये नवीन नवीन ऑब्जेक्ट्स बनवायचे असतात. आणि त्याचसाठी या बेसिक रॉ मटेरियलचा अभ्यास आपण बारकाईने करतोय. काल डिझाईनला सुरुवात करण्यापूर्वी किंवा कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट नसताना प्रॉपर्टी बारमध्ये जे सेटिंग करतात त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये पेज साईज, पेज डायमेन्शन्स, पेज ओरिएंटेशन, युनिट्स, नज डिस्टन्स आणि डुप्लिकेट डिस्टन्स यांचं सेटिंग केलं. आज ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमध्ये कसा बदल होतो आणि त्या ऑब्जेक्टला प्रॉपर्टी बारमधून कोणकोणत्या कमांड्स देता येतात ते बघूया. तुम्ही इथं बघू शकता, ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या ऑब्जेक्टला लागू असलेल्या कमांड्स प्रॉपर्टी बारमध्ये डिस्प्ले होतात. त्यामध्ये काही कॉमन असतात आणि काही त्या ऑब्जेक्टशी संबंधित असतात. तर सुरुवातीला आपण त्या कॉमन कमांड्स बघूया. मी तर हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. आपण याआधी पण अभ्यास केला आहे की प्रत्येक ऑब्जेक्ट एका विशिष्ट पोझिशनला असतो. तर ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमध्ये सुरुवातीला जे दिसतं ती त्याची पोझिशन असते आणि तिथून आपण ती पोझिशन बदलू शकतो. जेव्हा पोझिशनचा विचार होतो तेव्हा ड्रॉईंग विंडोमध्ये 0 नेमका कुठे आहे ते पाहावं लागतं. जेव्हा नवीन फाईल तुम्ही ओपन करता त्यावेळी पेजच्या बॉटम लेफ्टला 0 असतो. तुम्ही इथं बघता हा Y0 आणि वरच्या बाजूला हा X0 आणि इथून किती अंतरावर ऑब्जेक्ट आहे त्यानुसार X आणि Y ही पोझिशन ठरत असते. आपण हेही बघितलं की प्रत्येक ऑब्जेक्टला 9 डिफॉल्ट पोझिशन असतात. तर त्यापैकी कोणत्याही पोझिशनची आपण XY व्हॅल्यू इथं बघू शकतो. प्रॉपर्टी बारमध्ये XY व्हॅल्यूच्या बाजूला डिफॉल्ट 9 पोझिशन्स तुम्हाला दिसतात. त्या आयकॉनच्या टॉप लेफ्टला जर मी क्लिक केलं तर इथं डिस्प्ले होणारी XY व्हॅल्यू ही त्या ऑब्जेक्टच्या टॉप लेफ्टची असते. आपण थोडं प्रॅक्टिकल करून बघूया. आता समजा या ऑब्जेक्टच्या बॉटम लेफ्टची पोझिशन मला 0वर न्यायची आहे. आपण तिथं 0 डिफाईन करूया. मी प्रॉपर्टी बारमध्ये जातो, बॉटम लेफ्ट पोझिशन सिलेक्ट करतो. म्हणजे आता मी इथं जी व्हॅल्यू टाकेन ती या ऑब्जेक्टच्या बॉटम लेफ्टला लागू होणार. मी इथं टाकतो X0 आणि Y0 आणि एंटर करतो. म्हणजे ह्या ऑब्जेक्टची बॉटम लेफ्ट पोझिशन 0ला गेली की जो 0 आपण इथं बघितलं होता की पेजच्या बॉटम लेफ्टला आहे. तर ही झाली पोझिशन. आता मी थोडं अंडो करतो. यानंतर साईज साईजसाठी आपण
एक नवीन पेज घेऊ. मी पेजच्या हाईटला जातो. या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, एक रेक्टँगल ड्रॉ करतो, त्याच्यामध्ये कलर भरतो. आता आपण याचा साईज कसा असतो ते बघूया. ऑब्जेक्ट सिलेक्ट केलं आहे आणि प्रॉपर्टी बारमध्ये इथं तुम्हाला साईज दिसते. साईज म्हणजे ऑब्जेक्टची विड्थ आणि हाईट. डिझाईन करताना तुम्हाला ऑब्जेक्टचा साईज ठरवावा लागतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथं विड्थ आणि हाईट द्यायची असते. मी इथं टाईप करतो विड्थ 60 आणि हाईट 40 आणि एंटर करतो. म्हणजे ऑब्जेक्टची विड्थ 60 mm आणि हाईट 40 mm झाली. आता ऑब्जेक्टचा साईज ही संकल्पना आपण आणखी थोडी समजून घेऊ. त्यासाठी मी हा ऑब्जेक्ट डुप्लिकेट करतो आणि थोडा रोटेट करतो. ऑब्जेक्टचा साईज 60/40 आहे आणि तोच ऑब्जेक्ट मी इथं रोटेट केला, पण त्याचा साईज बघा. प्रॉपर्टी बारमध्ये साईज तुम्हाला बदललेला दिसेल. तर तो साईज का बदलतो त्यासाठी साईजची संकल्पना समजून घ्यायची आपल्याला गरज आहे. मी काय करतो, 2 व्हर्टिकल गाईडलाईन्स ऑब्जेक्टच्या 2 बाजूला आणून ठेवतो आणि 2 हॉरिझॉन्टल गाईडलाईन्स ऑब्जेक्टच्या वर आणि ऑब्जेक्टच्या खाली आणून ठेवतो. आता बघा, हा जो स्क्वेअर झाला तो ह्या ऑब्जेक्टचा साईज असतो. म्हणजे ऑब्जेक्टची विड्थ म्हणजे आडव्या सरळ रेषेतील अंतर असतं आणि ऑब्जेक्टची हाईट म्हणजे उभ्या सरळ रेषेतील अंतर असतं. याचा अर्थ ऑब्जेक्टचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे विड्थ आणि ऑब्जेक्टचं व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे ती त्या ऑब्जेक्टची हाईट असते. ही गोष्ट समजून घ्या म्हणजे नंतर साईजमध्ये तुमचा गोंधळ होणार नाही. आता ह्या गाईडलाईन्स मी काढून टाकतो आणि ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ऑब्जेक्टचा साईज जर प्रमाणात लहान किंवा मोठा करायचा असेल तर प्रॉपर्टी बारमध्ये साईजच्या पुढे इथे एक लॉक आहे, ते लॉक तुम्ही क्लिक करा म्हणजे ते लॉक होईल. आणि जर आता इथे मी साईज वाढवला, विड्थ मी 80 केली आणि एंटर केलात तर ऑटोमॅटिक त्याची उंचीही वाढेल. मी एंटर करतो, प्रमाणात त्याची उंची वाढली. जर तुम्हाला साईज कमी करायचं असेल, मी 50 mm विड्थ केली आणि एंटर करतो, साईज प्रमाणात लहान होईल. मी इथं होता तसा त्याचा साईज विड्थ 60 mm ठेवतो आणि एंटर करतो. पुढची कमांड आहे रोटेशन. ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि तुम्हाला ज्या अँगलमध्ये ऑब्जेक्ट रोटेट करायचं आहे तो अँगल इथे द्या. मी टाईप करतो 45 आणि एंटर करतो. तो 45 डिग्रीमध्ये रोटेट होईल. तुम्ही इथं कोणत्याही अँगलमध्ये तो रोटेट करू शकता. 90 डिग्री करा किंवा ऑड 75 डिग्री पाहिजे तर 75 डिग्री करा आणि एंटर करा. 0 डिग्री म्हणजे तो ओरिजिनल पोझिशनला असतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधील कॉमन कमांड्सपैकी पुढची कमांड बघूया. पुढची कमांड आहे मिरर हॉरिझॉन्टली आणि मिरर व्हर्टिकली. तर त्यासाठी आपण काय करू, एक नवीन पेज घेऊ आणि
हा कर्व ऑब्जेक्ट कॉपी करूया आणि इथे पेस्ट करूया. ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट यापूर्वी आपण केला आहे, पण प्रॉपर्टी बारमधूनही ती कमांड देता येते. ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. प्रॉपर्टी बारमध्ये मिरर हॉरिझॉन्टली बटनवर क्लिक करा. तो हॉरिझॉन्टल मिरर होईल. नंतर मिरर व्हर्टिकलीवर क्लिक करा. तो व्हर्टिकल मिरर होईल. हॉरिझॉन्टल मिरर, व्हर्टिकल मिरर. तुम्ही त्या ऑब्जेक्टचा तिथल्या तिथे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मिरर करू शकता. यात काही फार अवघड नाही, सोपं आहे. त्यामुळे आपण हे जास्त विस्ताराने शिकण्याची गरज नाही. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या काही कॉमन कमांड्स आपण बघतोय. त्यामध्ये रॅप टेक्स्ट ही एक कमांड आहे. कमांडचं नाव रॅप टेक्स्ट आहे. अर्थात ही कमांड टेक्स्ट संबंधित आहे. कमांड जरी टेक्स्ट संबंधित असली तरी कमांड आपण ही ऑब्जेक्टला द्यायची आहे आणि नंतर त्याचा इफेक्ट टेक्स्टवर काय होतो ते बघायचं आहे. तर मी अगोदर पेज 4वर जातो. तिथे हे मी टेक्स्ट आणून ठेवले. टेक्स्टचा अभ्यास आपण स्वतंत्रपणे एक दिवस करणार आहोत. आज टेक्स्टविषयी मी काही सांगणार नाही, पण रॅप टेक्स्ट ही कमांड ऑब्जेक्टला दिल्यानंतर टेक्स्टवर त्याचा इफेक्ट कसा होतो ते आपल्याला बघायचं आहे. मी हा ऑब्जेक्ट कॉपी करतो, इथे पेस्ट करतो. परत जरा रोटेट करून मोठा करतो. आता हा ऑब्जेक्ट मी टेक्स्टवर नेऊन ठेवतो. काही फरक पडत नाही. आता मी कमांड देतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे. मी रॅप टेक्स्टवर जातो आणि यामध्ये टेक्स्ट फ्लोज राईट स्क्वेअरच्या खाली हा ऑप्शन मी सिलेक्ट करतो आणि आता मी ऑब्जेक्टला जातो. आता ऑब्जेक्ट सिलेक्ट करून मी टेक्स्टवर येतो. तर तुम्हाला ते टेक्स्ट बाजूला सरकलेलं दिसेल, पण ते ऑब्जेक्टच्या उजव्या बाजूनं उभ्या सरळ रेषेत सरकलं. आपल्याला ते ऑब्जेक्टच्या शेपप्रमाणे बाजूला सरकलं पाहिजे. त्यासाठी मी कमांड बदलतो. रॅप टेक्स्टमध्ये जातो आणि कंटूरच्या खाली टेक्स्ट फ्लोज राईट हा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि आता बघा, आता तुम्हाला टेक्स्ट ऑब्जेक्टच्या शेपनुसार बाजूला सरकलेलं दिसेल. न्यूजपेपर, पब्लिकेशन्स, बुक्स, मॅगझिन्स यांची डिझाईन्स बनवताना या कमांडचा खूप उपयोग होतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट करून प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या काही कॉमन कमांड्स आत्ता आपण बघितल्या. आता ऑब्जेक्टच्या प्रकारानुसार त्या ऑब्जेक्टला प्रॉपर्टी बारमधून कोणकोणत्या कमांड्स देता येतात ते बघूया. सुरुवातीला मी सिलेक्ट करतो लाईन आणि बेसिक कर्व ऑब्जेक्ट. कॉपी करतो आणि एक नवीन पेज घेऊन तिथं पेस्ट करतो. साईज दोघांचाही जरा मोठा घेतो. आता बघा, ही फक्त आउटलाईन आहे, लाईन आहे आणि हा बेसिक कर्व ऑब्जेक्ट आहे. हा सुद्धा बेसिक कर्व ऑब्जेक्ट आहे, पण तो पूर्ण नाही म्हणून ती रेषा आहे आणि हा पूर्ण कर्व ऑब्जेक्ट आहे. लाईन सिलेक्ट केल्यानंतर
प्रॉपर्टी बारमध्ये कॉमन कमांड्स व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्हाला स्टार्ट आणि एंड आपण ॲरो बघितला, आउटलाईन पेनमध्ये आपण जो ॲरो बघितला तो इथं तुम्ही देऊ शकता. स्टार्ट ॲरो आणि हा एंड ॲरो, आणि इथे तुम्ही त्याची स्टाईल बदलू शकता लाईनची, आणि त्याची विड्थ जाड करू शकता. म्हणजे लाईनसाठी ह्या कमांड्स आपण प्रॉपर्टी बारमधून देऊ शकतो. यामध्ये आणखीन एक कमांड आहे क्लोज कर्व. आता मी याचे ॲरोज काढून टाकतो आणि स्टाईल काढून टाकतो, आणि आता मी ही कमांड देतो क्लोज कर्व. क्लोज कर्व म्हणजे काय होतं, ही लाईन आहे त्याचा शेप बनतो आहे, म्हणजे हे जे शेवटचे 2 नोड आहेत ते जोडले जातात. मी क्लोज कर्व बटनवर क्लिक करतो. हे तुम्ही फ्रीहँड टूल सिलेक्ट करूनही करू शकता. मी थोडं अंडू करतो. तर ह्या कमांड्स लाईन सिलेक्ट केल्यानंतर या कमांड्स तुम्ही प्रॉपर्टी बारमधून देऊ शकता. मी हा कर्व ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. यामध्ये जरी हा ऑप्शन ओपन असला तरी या ऑब्जेक्टला ॲरोज ॲप्लाय होणार नाही, कारण याला मोकळं टोक नाही. हा पूर्ण ऑब्जेक्ट आहे. इथं तुम्ही स्टाईल देऊ शकता. आउटलाईनची स्टाईल तुम्ही इथं बदलू शकता आणि त्या ऑब्जेक्टची जाडी वाढवू शकता, विड्थ. तर लाईन आणि बेसिक कर्व ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी बारमधून ह्या कमांड देता येतात. आता रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या कॉमन कमांड्स व्यतिरिक्त फक्त रेक्टँगलसाठी ॲप्लाय होणाऱ्या कमांड्स आपण बघूया. त्यामध्ये महत्त्वाची कमांड आहे कॉर्नर राऊंड करणं. टॉप लेफ्ट कॉर्नर, हा टॉप राईट कॉर्नर रॅडियस इथं तुम्ही बदलू शकता. मी काय करतो, टॉप लेफ्टला 10 mm रॅडियस टाईप करतो आणि ओके करतो. मी एक कॉर्नर रॅडियस 10 केला आणि रेक्टँगलचे सारे कॉर्नर्स राऊंड झाले. याला कारण असं की इथं एडिट कॉर्नर्स टुगेदर हे लॉक केले. ते आपल्याला जर अनलॉक केलं तर तुम्ही 1 किंवा 2 कॉर्नर्स राऊंड करू शकता. मी हे अनलॉक करण्याच्या अगोदर मी अंडू करतो आणि आता अनलॉक करतो, आणि आता मी टॉप लेफ्टचा कॉर्नर राऊंड करतो 10 mm रॅडियस आणि एंटर करतो. फक्त एकच कॉर्नर राऊंड झाला. समजा तुम्हाला बॉटम राईटचा कॉर्नर राऊंड करायचा आहे तर तुम्ही तो 10 mm राऊंड केला मी आणि एंटर केला. म्हणजे रेक्टँगलचे कॉर्नर्स त्यापैकी 1 किंवा 2 कॉर्नर तुम्हाला राऊंड पाहिजे असतील तर तुम्ही हे लॉक अनलॉक करून त्या कॉर्नरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जेवढा तो रॅडियस पाहिजे तेवढा टाईप करून एंटर करू शकता. मी पुन्हा अंडू करतो आणि इथं एडिट कॉर्नर्स टुगेदर लॉक करतो आणि इथे एक 5 mm रॅडियस टाईप करतो आणि एंटर करतो. 4 ही कॉर्नर्स राऊंड झाले. आता कॉर्नर्समध्ये 3 प्रकार आहेत. हा पहिला प्रकार राऊंड कॉर्नर, दुसरा प्रकार राऊंडच आहे पण आतल्या बाजूनं राऊंड आहे. तिथे मी क्लिक करतो. कॉर्नर्स तुम्हाला आतल्या बाजूला राऊंड झाले 5 रॅडियसचे. आणि तिसरा प्रकार आहे कट
रेक्टँगल कॉर्नरला कट होतो, चारही कॉर्नर्स कट झाल्यासारखे दिसतात. तर हे 3 प्रकार आहेत. राऊंड, आतील बाजूला राऊंड आणि कॉर्नर कट. आता हा ऑप्शन आपण इथं ऑन ठेवूया. त्याच्यानंतर इथं बघा रिलेटिव्ह कॉर्नर स्केलिंग हे ऑन आहे. मी हे ऑफ करतो. मी नेहमी म्हणतो की जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो तेव्हा तो फायनल कधीच नसतो. आता हा ऑब्जेक्ट मी ड्रॉ केला आहे, मला हा मोठा करायचा आहे, साईज याचा वाढवायचा आहे. त्यावेळी या कॉर्नरचं काय, आता तो 5 mm आहे. साईज वाढल्यानंतर तो तेवढाच राहायला पाहिजे की प्रमाणात वाढायला पाहिजे. त्यानुसार तुम्ही हा ऑप्शन रिलेटिव्ह कॉर्नर स्केलिंग ऑन किंवा ऑफ ठेवू शकता. आता मी ऑफ केला आहे आणि मी आता याचा ऑब्जेक्टचा साईज मोठा करतो. मोठा केल्यानंतर आता कॉर्नर रेडियस बघा जसा आहे तसाच राहिला आहे, 5 आहे तो. मी पुन्हा अंडू करतो आणि यामध्ये रिलेटिव्ह कॉर्नर स्केलिंग सिलेक्ट करतो, ऑन करतो आणि आता मी ऑब्जेक्ट हा मोठा करतो, याचा साईज वाढवतो. साईज वाढवल्यानंतर आता बघा कॉर्नर 5 रेडियस होता तो वाढलेला दिसेल. म्हणजे जसा आपण ऑब्जेक्ट वाढवतो, जसा आपण ऑब्जेक्टचा साईज मोठा करतो त्या प्रमाणात तो रेडियसही मोठा होतो. डिझाईन करताना हे बारकावे लक्षात ठेवायलाच पाहिजेत, कारण नजर चुकीनं हा ऑप्शन ऑन किंवा ऑफ राहिल्यास ऑब्जेक्टच्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. ऑब्जेक्ट लहान मोठा केल्यानंतर एखादा लोगो, तुमचा हा असा लोगोच असेल किंवा एखादा फायनल ऑब्जेक्ट प्रमाणात लहान किंवा मोठा करताना ह्या कॉर्नरची काळजी घेतली पाहिजे की ते कॉर्नर्स ऑब्जेक्टचा साईज लहान मोठा केल्यानंतर प्रमाणात लहान मोठे झाले पाहिजेत की नको झाले पाहिजेत. त्यानुसार तुम्ही हा ऑप्शन ऑन किंवा ऑफ ठेवू शकता. मी पुन्हा अंडू करतो. त्यानंतर रॅप टेक्स्ट आपण बघितले. ऑब्जेक्टची आउटलाईन विड्थ आपण नेहमीच बदलतो, तुम्ही ती बदलू शकता प्रॉपर्टी बारमधून. तर रेक्टँगलला प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या कमांड्सपैकी फक्त रेक्टँगलसाठी कॉर्नरचे प्रकार आणि कॉर्नरचा रिलेटिव्ह कॉर्नर स्केलिंग हा ऑप्शन, ह्या झाल्या रेक्टँगलला प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या कमांड्स. आता यानंतर मी तर आणखीन एक पेज ॲड करतो आणि तिथं इलिप्स ड्रॉ करतो. आता इलिप्समध्ये पुन्हा मी कलर फिल करतो. आता इलिप्स सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधील कॉमन कमांड्स व्यतिरिक्त ज्या कमांड्स आहेत त्यामध्ये पाय आणि आर्क ह्याचा अभ्यास अगोदर आपला झालेला आहे बेसिक शेपिंगमध्ये शेप टूलच्या साह्यानं, पण आता तो मी इथं परफेक्ट करू शकता. मी इथं पाय सिलेक्ट करतो म्हणजे ह्या ऑब्जेक्टचा पाय शेप झाला. आर्क सिलेक्ट केल्यानंतर फक्त परिघावरची ती आउटलाईन झाली, रेषा झाली. हा पूर्ण इलिप्स, हा पाय आणि हा आर्क. आता हा पाय म्हणजे इथं 2 अँगल्स आहेत, म्हणजे हा स्टार्ट अँगल आणि त्याच्या खालचा आहे तो एंड अँगल. कोरल ग्राफिक्समध्ये इथं ऑब्जेक्टचा 0 अँगल असतो आणि तिथून असा अँगल वाढत जातो. आता इथं 0 आहे, इथं 0 आहे आणि 270 हा फिरवून इथंपर्यंत आला आहे, तो 270मध्ये. समजा मी 180 केला इथं आणि एंटर केलं तर तुम्हाला 180मध्ये त्याचा पाय दिसेल, म्हणजे ते अर्धवर्तुळ झालं. तुम्हाला हा स्टार्टिंग पॉईंट 0पेक्षा वाढवायचा आहे. समजा मी 45 केला, 45 आणि एंटर केलं तर ह्या इलिप्सचा 45 अंशापासून पुढे 180
अँगलपर्यंत 180 अंशापर्यंत पाय शेप झाला. त्याच्या पुढं बघा चेंज डायरेक्शन. इथं काय होतं, याच्या अपोजिट ऑब्जेक्ट तयार होतो. मी इथं क्लिक करतो, त्याच्या अपोजिट ऑब्जेक्ट तयार झाला. त्यानंतर रॅप टेक्स्ट आणि आउटलाईन आपल्याला माहीतच आहे. शेवटी ऑप्शन आहे तो कन्वर्ट टू कर्व. हा ऑप्शन आपला बेसिक शेपिंगमध्ये झालेला आहे. याचा अभ्यास आपण केलेला आहे नोड एडिटिंगमध्ये. बेसिक नोड एडिटिंगमध्ये जेव्हा आपण रेडीमेड जॉमेट्रिकल शेप्स याचं रूपांतर कर्व ऑब्जेक्टमध्ये केलं त्यावेळी आपण ही कमांड वापरली होती. ती तुम्ही प्रॉपर्टी बारमधूनही देऊ शकता. तर ह्या झाल्या इलिप्सला प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या कमांड्स. आता पॉलिगॉन. पॉलिगॉन सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या कॉमन कमांड्स व्यतिरिक्त इथे तुम्ही पॉईंट्स ऑर साईड्स म्हणजे त्या पॉलिगॉनला किती साईड्स पाहिजेत, किती बाजू पाहिजेत ते तुम्ही इथं डिफाईन करू शकता. आणि हा ऑप्शन अगोदर आपण बघितलेला आहे. समजा मला 7 पाहिजे, 7 तुम्ही 7 करा, 8 करा, 9 करा. जेवढ्या साईड्स तुम्हाला पाहिजेत तेवढ्या साईड्स तुम्ही इथं डिफाईन करा. त्यानंतर रॅप टेक्स्ट आपण बघितलेलं आहे. आउटलाईन विड्थ आपल्याला माहीत आहे. कन्वर्ट टू कर्व्स आपल्याला माहीत आहे. म्हणजे पॉलिगॉन सिलेक्ट केल्यानंतर बाजूंची संख्या या ठिकाणी तुम्ही सेट करू शकता. आज आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या काही कॉमन कमांड्स बघितल्या आणि त्यानंतर ज्या त्या ऑब्जेक्टच्या प्रकारानुसार प्रॉपर्टी बारमधून दिल्या जाणाऱ्या त्या ऑब्जेक्ट संबंधित कमांड्स आपण बघितल्या. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.